नमस्कार सगळ्यांना. हाय, काय चाललंय तुमचं? सकाळपासून कुरड्या घालायच्या होत्या म्हणून गहू नीट करून सगळं व्यवस्थित गहू नीट केलं. अजून पोती तिथं बाहेरच येतं पण व्हिडिओ काढायचा राहिला आणि सकाळ धरून ती काम चाललं होतं. आज काय कुरिअर पॅकिंग नाही, काय नाही, सांडगे घालायचं पण काय घातलेलं नाहीत. हे बाकीचंच काम चालू होतं म्हणून. आणि ही झाडायचं हो का, इकडून झाडायचं काम चालू, इकडून ही झाडत आली. तिथं खराटा बाजू मांडलाय. एक 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 काम करायला, मोटर चालू करायला गेली. मोटर काही चालू आहे, थोडं झाडांवर पाणी लावायचं होतं. आत्यान आत्या मला सांगून गेलं, त्या पण आपदून दमून गेली. मोटर चालू आहे ना, तर गेली लाईट. 5ला लाईट जाते. इकडचं हो का निम मोठाही झाडत आणलाय, इकडचं झाडलंय, अजून ही झाडायचं राहिले. एक 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 काम चालू चालू चालू. आणि गहू तर हो का नीट करून ठेवल्यात, भिजाई घालायच्यात. मोटर चालू करायला दमून गेली. मोटरच काही चालू झाली नाही, भिजाई घालाय गहू. कुरड्या आता करायच्या त्या हो का, गोटुडी बांधून ठेवल्या, ती मोजून व्यवस्थित सगळं नीट करून हे करून हे तर बाहेरच ठेवलंय. सकाळपासून तीच चाललं होतं आत्याचं आणि माझं. तर आत्या गेल्यात राहणार, हे त्यालाच घरी. तर म्हणलं आपलं हे बाकीची कामं चालू करावं, ते तसंच राहून दिलं. तर हवेनंच म्हणलं काय करायचं. तर गेली लाईट आणि ह्या सगळ्या दारात ना कप्पा आला. त्याने एक नको जीव झाला, दमून गेलाय नुसता. पण झाडावं तर लागतंय. गई तिकडं वराटते इथं ती जावरायचंय. त्याला म्हणलं व्हिडिओ स्टार्ट करावं संध्याकाळच्या व्हिडिओला आतापर्यंत. आणि मांजराचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. काय ध्यान ठेवलं तिथं बसले, बघितलं कसं एखाद्या कुत्र्याने बघितलं तर कसं काम होईन बरं ह्याचं. माझा कडेपात्याचं झाड तर ग पार सुकून गेलं पाण्याचे, आणि लय अवघड खेळ हो का. कडेपाता सगळा फोपुटा बसून नको झालं. त्या काय हुडाकती काय जुनू, चल काय हुडाकती या उंदर. बसूनच बाहेरच, घरात यायची एंट्री नाही. झाडांचं सुकून पाहायला गेलं तर इरबळ उन्हाने ह्याने हो का. सकाळ सकाळ तरी सकाळच्या व्हिडिओमध्ये भारी वाटतं, पण संध्याकाळ उन्हाचं तर लय कसं तरी वाटतं. असं झालंय सगळ्या दारात पाला चाला. झाडून घेतल्याशिवाय पर्याय नाही. झाडून झुडून झालं सगळं. तुम्ही म्हणता इथं काय चाललंय, तुम्हाला म्हणलं का नाही ती गव्हाचं ह्याचं नीटनीट करायचं होतं. आणि उद्या लसणाची पॅकिंग करायची म्हणून ही लसूण वाळाय घातला होता सावलीला. उन्हात नाही बरं का, ही मोठं लिंबा झाड आहे वर असं. इथं काय ऊन येत नाही. आणि ही सगळं असा ही सगळं असा पांगून लसूण टाकलाय असं आता नवीन. आणि गावरान लसूण, आणि ही नवा लसूण आहे बरं का. तुम्ही म्हणता जुना आहे का काय, वाळाय घातलाय ह्यो काटून. कारण का कुरिअर मध्ये वाला लसूण जमत नाही. आता इथनं पुढं नवा लसूण चालू झालाय. आता टाका किती पण ऑर्डर आहे, आता काय भेट नाही. मी 5 किलो टाका नाही तर 10 किलो टाका. होय किती टाक बास करा. आत्याला नकलू नका. आत्याला काय करायचं, आता वाढू झालं इथंच बसल्यात त्याला ही करीत. काय आता एवढा स्वच्छ करून ठेवलाय वाळाय तरी तसं नाही कुण्या म्हणून आहे. कोण नाही काय म्हणत. व आता सगळ्यांना माहित झालंय नवीन लसूण निघलाय सगळ्यांचा आता, त्याच्यामुळं नवीन लसणाच्या ऑर्डरी चालू झाल्यात. आणि एकदम असा गुलाबी नाही, निळसर लसूण आहे ओरिजिनल आणि गावरान मस्त छान असा. चला, आणि हो का पार दिवस मावळलाय. आता किती पण टाका ऑर्डरी, आता काय भेट नाही. नंबर सांगायचा विसरतोय काकी माझ्या नावाने वराटती म्हटली. नंबर सांगा. नंबर पण सांगते तुम्हाला वर, आता वरच देते स्क्रीनवर नंबर माझा. असू द्या. नंबर नाही सांगितलं त्यांनी काय करायचं. त्यांनी काय करायचं राहतो इसरून आत्या, काय करता. टाक बरं नंबर, त्यांना सांग माझे देखत. तू नंबर सांगित नाही त्यांना, त्यांच्यामुळे त्यांचं नडतंय सगळं. हा माझा नंबर घ्या, 9699083827 हा माझा नंबर आहे. चला मग आत्या बाई, दुसरं पण काम बघूया आता. बघा चला मग उद्याच्याला पॅक करायचं. पॅकिंग चालू आहे. आणि गाईला ऊस ठेवलाय, पण गाई काय माझ्याकडे बघायची राही नाही हो का. तिचं तोंड फक्त मायाकडेच आहे. काय करते या सगळं केर गोळा केल्यात. वाढू झालं ज्ञानेश्वरीला भर म्हणून कटाळा आला. ज्ञानेश्वरीने काय भरलं नाही, आता मलाच भरायला लागते. आणि चला तिला आता कडबाळ आणून टाकते. बघा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ राहू द्या त्या तसाच. आता चला, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळ दिवस मावळला छान. ह्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की दिवस मावळला की पानं मिटून बसतात लाजाळूच्या पानागत. सकाळ उठल्या फुलत्यात. झालं बघा एकदम सगळं स्वच्छ सुंदर असं. आता ते लसूण झाकून ठेवायचं आहे. वय
का थोड्या वेळाने आता नको फार झोपायच्या टायमिंगला नाही असला असला तरी नाही ड्रायव्हर करणार कुठं ड्रायव्हर आहे का? काय माहिती. चला आता आमची चालली भाजीची तयारी मस्तपैकी छान छान अशी. आता काय ही घरची सुंदर अशी शेवग्याची शेंग आणली तोडून ताजी ताजी आत्ताच आत्यांनी. आणि ही असं साहित्य गोळा केलंय सगळं. आणि त्याला उलसक गहू भाजून घालायचं. हो आता मी पीठ म्हणलं होतं की टाकायला. नाही गव्हाची चव वेगळीच असते. गव्हाची चव वेगळीच असते. आणि आमच्या बापूंला लावलंय तिथली झगड्याच्या माळ्याचे सांडग्याचं पार्सल घेऊन. ते बापू काय आलं नाही तर पार्सल इथली पण आहे ती की कुरडई कोण मागतंय, कुणी सांडगं मागत्यात, कुणी पापड मागत्यात. बापूंला म्हणलं जा कालच्या धरून म्हणलं फोन येत्यात तुम्ही जा. नसते पेकिंग मी केले ते बरं का कालच्या पेकिंग. कोणाकोणाच्या आहे त्या? पुणे एक होती, 2-3 पुण्याच्या होत्या, मुंबईची, ठाणे, packing केलेलं कसं जातंय कल्याण, हा कल्याणच्या, कसं त्यातलं मोडलं तोडलं. नवी मुंबई. हा तर मला सांगा बरं का मैत्रिणींनो माझ्या. आता उद्या इरबळ आणि तीच कुठं नाही. हा तो मी पॅकिंग केलेलं कसं जातंय कसं नाही. मी आजपर्यंत पॅकिंग केलं नव्हतं. म्हणजे त्यांचं म्हणणं काय माहितीये का, मी जी पॅकिंग करते ती कसं आणि आत्यानी कसं केलेलं आहे ते सांगायचंय. काल ते हा म्हणजे चांगलं जातंय का काय मला सगळीजण सांगा बरं का. तुमचं पॅकिंग कालचं गेलेलं कसं जातंय. तुमच्या कुरड्या पापड्या आणि एकाचं हुकलंय बरं का हो, थोडं काय नॉर्मल हुकलंय. ती माझ्यावर चिरडू नका. काय झालं ती ज्वारीच्या ह्याच्यात नाही, ते काय झालं कमीच्यात झालं. म्हणजे ज्वारीच्या पापड्यात त्यांनी तांदळाच्या अर्धा किलो ज्वारीच्या अर्धा किलो घेतलेल्या. मग त्यांनी तांदळाच्या पापड्या टाकल्या ज्वारीच्या पापड्यात आणि त्यामुळे त्यांचं गडबड झाली म्हणजे त्यात मिस्टेक झाली. म्हणलं असू द्या काय तर दोन्ही एकाच घरी जायचे होते. कारण का आता पाडवा आलाय त्याच्यामुळं पाडवा हा 19 तारखेला. त्याच्या आधी कुरिअर ह्या 2-4 दिवसात टाकली तर जवळच्यांची लांबच्यांची पोचत्या. लवकर टाका तुम्हाला पाडव्याला लागायचं. आणि लांबच्यांची तर पोचतच नाही तर 2 आणि 3 दिवसात 4, 5, 6 दिवस लागतात. तुम्हाला पाडव्याला लय तर लय मुंबई पुणे ताजं ताजं जर खायचं असेल तर पटापट ऑर्डर टाका. एवढ्या आज आणि उद्या जरी टाकल्या दुपारपर्यंत आणि दुपारपर्यंत म्हणजे पॅकिंगच आता करणार. पाडवा कधी 19 तारखेला त्याच्या आधीच तरी नुकतंच. आणि मग तुम्ही गाय करता आणि मग आमचं गाय कुरिअर जातच नाही ना. कुरिअर ते पापड्या मग गाय गडबडीत आमच्या मोडते त्यात वाढते ते. त्याच्यामुळे तुम्ही आधी नेहार आम्हाला टाका. मग नेहार आम्ही मस्तपैकी तुम्हाला हे करू. लय मोठी शेवगाची पण त्यात बी निवार झालेला नाही त्याच्यामुळं रस मला काय आवडत नाही आणि मला लय आवडतं. मी म्हटलं आता एवढ्या मोठ्या मोठ्या नको चिरायला तर मला म्हणतात माझी मी खाती. माझी मी खाती म्हणल्या मला लय आवडतात असल्या जाड शेंगा. मी म्हणलं चालतंय बाय तुम्ही खा. तरी आता बापू नाही वटवट करायला बघू कवा शेंगा. ते कसं खरी निवार शेंगच कवळी शेंग कडू लागते. बापूचा समाचार उद्या घ्यावा लागणार आहे. आता बापू येत नाहीत लवकर. आता झगड्याच्या मळ्यात गेलेत म्हणजे येत नाहीत लवकर. घेणार बापूने तसलं काम करून गेलेत का आपल्याला आपलं काय काम करायचं. बापूचा समाचार सकाळच घ्यावा लागेल उठल्यावर आता. होय घ्यायचं सकाळ सकाळ घ्यायचं. चला आता ही शेवग्याची शेंग मस्त शिजाय घालायची छान अशी. आता हो काही सगळं साहित्य काढून घेतले. तुम्ही म्हणता तू काय करते आता मोबाईल धराय कुणीच नाही त्याच्यामुळे मोबाईल मलाच धरावं लागणार आहे. तू मोबाईल धरून बस आपली. बघा किंवा म्हाताऱ्या माणसाला अपघात लावते. हो आधी शिव्या देतात मला त्या. देत जाऊ नका. आधीच म्हणतात तुला येतो का नाही स्वयंपाक आणि तुम्ही असं सांगितलं मग तर भलतेच देते. मी चेष्टनी बोलते बरं का हो. तसं नका म्हणत जाऊ रेशमाला. रेशमा माझी चांगली नका हो. आता ही कपडे धुवस तरी करतो उशीर झाला तर त्यांनी आता ही करून ठेवलं साहित्य तर अजून आता धार काढायची. आपलं बसल्या बसल्या मी करते स्वयंपाक आणि कसं हाय चुलीवर बसून करायचं. त्या उभा राहून गॅसवर मी वाटत जाऊ. गॅस किती महागलाय आता माहितीये का. आणि मला उभा राहून जमत बी नाही. गॅसवाल्यानं गॅस मागू नका तुम्हाला. अहो जिकडं युद्ध चाललंय ना तिकडून येतं सगळं. आता ती काय करणार आपल्याला तिकडून कच्चा माल येतोय सगळा. आता काय अवघड झालंय तुमचं. तर तुमचं चाललंय युद्ध पण आमच्या पोटाचं युद्ध होईल की. असू दे आता काय करायचं माणसांनी. चला माझ्या नॅनीने मागाशी फोडणीचा भात केला खाल्ला पण कितीक राहिलाय काय माहित. म्हणली बापूला ठेवती थोडा तपला तिनेच करून खाल्ला. हो का थोडासा काय थांबा लगेच बारीक करून देते. हा व्हिडिओ मी इथं संपवते आता. सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री.
आणि पुन्हा माझा एकदा नंबर सांगते 96 99 08 38 27 ऑर्डरीसाठी पटापटा. आणि आपलं काम बघत बघत हे बघत बघत चाललंय सगळं मस्तपैकी. आता टाकलं फोडणीला आत्याने तर मला हे सगळं बारीक करायचं आहे.